बालगंधर्व रंगमंदिर। आज दी ग्रेट ॲक्टर नाना पाटेकर जी बालगंधर्व रंगमंदिरात एका पुस्तक प्रकाशन समारंभात हजेरी लावणार। कदाचित त्यामुळंच या प्रकाशन समारंभास तुडुंब गर्दी आहे आणि अशा गर्दीच्या प्रसंगी ज्या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंग आहे त्या टू व्हीलरच्या पार्किंगच्या गेटमधून आत जाण्याच्या बरोबर दरवाजावर ही कार उभी केली आहे। आज टू व्हीलरवाल्यांना म्हणजेच या कारवाल्यांपेक्षा गोरगरिबांना पार्किंग झोन मी तुम्हाला दाखवतोय। या गेटमधून आत जाऊन टू व्हीलर तिकडे लावता येतात। आज ही कार केवळ इथं उभी असल्यामुळं या पार्किंग झोनमध्ये एकही टू व्हीलर जाऊ शकत नाही आहे। बालगंधर्व रंगमंदिरमधल्या कोणत्याही कार्यक्रमाला अशी गर्दी असणं हे काही नवीन नाही आहे। या साईडला फक्त फोर व्हीलरचं पार्किंग ठेवलेलं आहे। ही कार किती वेळ झाला इथं उभी आहे कुणालाही कल्पना नाही। बालगंधर्व रंगमंदिरचं प्रशासनसुद्धा अजूनही इथं हालचाल करत नाही आहे। एक अर्ध्या तासात मोठा कार्यक्रम इथं सुरू होईल। हाय डिग्निटीज आर अटेंडिंग दिस प्रोग्राम. Honorable Rajendra Bhosle is also there. Mr. Nana Patekar is coming. So this is might be a marvelous function, marvelous publication function of one of the books. आणि अशा परिस्थितीत हा सावळा गोंधळ इथं माजला आहे। जो कोणी कार होल्डर आहेत त्यांना नम्र विनंती करतो मी, ही कार काढल्यास टू व्हीलरच्या पार्किंगकडं गोरगरिबांना त्यांच्या टू व्हीलर घेऊन इथे लावण्यास सुलभता होईल आणि इतर पब्लिकला काही अडचण होणार नाही। आज ही कार लागल्यामुळं कदाचित या टू व्हीलर्स बुकिंग विंडोजच्या समोर इतक्या मोठ्या प्रमाणात लावून लोकांना आतमध्ये जावं लागलं आहे। अशा मोठमोठ्या व्यक्ती जेव्हा बालगंधर्व रंगमंदिरात येत आहेत तेव्हा असा सावळा गोंधळ या परिसरामध्ये माजू नये एवढीच एक माफक अपेक्षा एक नागरिक म्हणून नक्की असते। बालगंधर्व रंगमंदिर प्रशासन त्यांच्या काही व्यक्तींना मी विचारलं असता त्यांना काही माहीत नाही, कोणीतरी कार लावून गेलं आहे, असं पार्किंगच्या दरवाजात लावली नाही पाहिजे कार असंही सांगितलं जातं आहे। अजून गर्दी वाढत जाणार आहे। कार्यक्रमाला थोडासा अवधी आहे। मी मुद्दाम तुम्हाला हे डोअर या कारमुळं कसं बंद झालं आहे, एकही टू व्हीलर इथून आतमध्ये पार्किंग झोनमध्ये जाऊ शकत नाही आहे। म्हणजे येणाऱ्या पब्लिकला शिस्त पाळायची तर आहे। टू व्हीलरची गर्दी आवारात दिसली नाही पाहिजे हे पब्लिक पाळायला तयार आहेत। पे अँड पार्क असो किंवा काहीही असो त्या नियमानुसार लोक वागण्यास तयार आहेत। तथापि त्या वागण्याला या कारमुळं अशी अडचण झाली आहे। ज्यांनी कोणी लावली तो परगावचा असेल, इथं पार्किंग आहे हे त्याला कळणार नाही असंही काही नाही। ड्रायव्हिंग लाईनमधल्या माणसाला समोर टू व्हीलर लागलेल्या आहेत, तिथं जाण्याचं हे गेट आहे हे सुद्धा समजतं आहे। तर असा हा सावळा गोंधळ माजला नाही पाहिजे। इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या व्यक्ती जेव्हा एखाद्या कार्यक्रम अटेंड करण्यासाठी येत आहेत, चीफ गेस्ट म्हणून नाना पाटेकरजी येत आहेत, पुण्यातले बरेचसे मोठी हस्तियाँ आजच्या या प्रकाशन समारंभास हजेरी लावणार आहेत। हा फक्त फोर व्हीलरच्या पार्किंगचा झोन मी दाखवतो आहे आणि ह्या अशा टू व्हीलर इथं लावाव्या लागल्यात त्या केवळ या एका बेशिस्त कारमुळं। आशा करूयात अशा पद्धतीने पुन्हा कोणत्याही नाट्यगृहामध्ये असा गोंधळ माजू नये किंवा कुठल्याही पब्लिक फंक्शनच्या वेळेस असा गोंधळ माजणं किंवा अशी एखादी कार नको त्या ठिकाणी उभी राहणं हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक खूप मोठा काळजी करण्यासारखा विषय आहे सद्य परिस्थिती पाहता। आशा करतो मित्रांनो या व्हिडिओद्वारे थोडीशी जनजागृती आणि आज झालेला बालगंधर्व रंगमंदिरातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक टू व्हीलरवाल्याला जो इनकन्व्हिनियन्स झाला आहे त्याच्याविषयी थोडासा लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवीणी केलेला एक प्रयत्न। टू व्हीलरच्या रांगा अशा या बुकिंग विंडोच्या समोर आणि अक्षरशः एंट्रीच्या त्या दारापर्यंत या टू व्हीलर्स लावायला मजबूर झाली आहेत लोक। फोर व्हीलरसुद्धा पार्किंग फुल होत चाललेलं आहे। मुद्दाम मी तुम्हाला दाखवतोय नजारा।
त्याच्यामुळं टू व्हीलरवाल्यांनी नक्की गाड्या कुठं लावायच्या याबद्दल बालगंधर्व रंगमंदिर प्रशासनाची सुद्धा कोणतीही व्यक्ती इथं उभी नाही आहे. माफक सफाई कर्मचाऱ्यांची रोजची सकाळची कामं चालली आहेत. चला आशा करूयात पुण्यामध्ये अशी बेशिस्तपणा तरी कुठे पुण्यात दिसू नये आणि सुरक्षेचा प्रश्न उभारू नये याच सदिच्छेसह इथंच थांबतो.